मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे जुने आपण संसाधन वापरत होतो मोजणीसाठी आणि आता जे आपण संसाधने वापरतो याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय फरक येतो आता आपण बघूया। आता आपण साखळी आणि टेपनं जे आपण मोजणी करतो त्याच्याबद्दल हे मी माझा पण अनुभव सांगणार आहे आणि मी आपल्या GPT कडून पण काही माहिती घेतली आहे। आता याच्यामध्ये असं आहे की कसं आहे की जमीन ही खूप ओबडधोबड असते किंवा खाली चढ उतार असते। आता त्याच्यामध्ये टेपनं मोजणं किंवा साखळीनं मोजणं हे खूप अवघड असतं आणि आपण तरी मोजणी त्याची करत असतो, कारण की असा ते तर मोजायचंच आहे। आता त्याच्यामध्ये कसं ते साखळीनं कसं मोजायचं त्याच्यामध्ये बरेच आपण पद्धती वापरू शकतो। आता कसं आहे तिथं ओबडधोबड किंवा खालीवर आहे, मग आपल्याला काय करावं लागतं आहे, एक तर दोन झेंडे म्हणा किंवा असा काहीतरी बांबू म्हणा असा लांब घ्या आणि त्याला वरच्या वरच हे करून पण तसं पण आपण करू शकतो। किंवा अजून असा विषय येतो की ते कोन त्याचा बनवणं, कारण की कोन जर चुकला तर त्याचा आकार पण चेंज होतो आणि त्याच्यामध्ये कसं आहे ते क्षेत्र व्यवस्थित येणं पण अवघड असतं। म्हणजे कसं आहे ते आता मानवी बुद्धीचा वापर करून आता त्याच्यामध्ये कसं आहे अनुभवावर अवलंबून आहे। जितका जास्त अनुभव असेल तितका जास्त ॲक्युरसीमध्ये हा एरिया निघू शकेल। पण आता विषय कसा असतो, अनुभव पण आहे पण आता कसं आहे एरिया खूपच खालीवर आहे तर त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतात आणि त्याच्यामध्ये विषय असा होतच असतो। आता मी इथे काय सांगितलं याने साखळी व मोजणी हाताने मोजणी असल्यास मानवी त्रुटी एरर संभवतो। साखळी सरळ धरली नाही तर जमीन उतार असेल तर मापन वाढू शकते, मापन करताना टेप लवचिक होऊ शकते, अशामुळे थोडा जास्त किंवा कमी क्षेत्रफळ लागू शकतो। आता DGPS किंवा टोटल डेशन खूप अचूक मोजणी होते मिमी किंवा सेमीपर्यंत, म्हणजे मिलीमीटर। आता याचा विषय टोटल डेशनचा विचार केला तर 3-5 mm, जास्त असं 5 mm आणि DGPSचा विचार केला तर चांगला क्वालिटी असला तर 1 सेंटीमीटर आणि तर थोडं काय मिडियम क्वालिटी असलं तर 2 सेंटीमीटर। डिजिटल कोऑर्डिनेटमुळे मानवी चूक कमी। आता DGPS याने की डिफरन्शियल करेक्शन वापरल्यास 2-3 सेंटीमीटरच्या ॲक्युरसीने मापन करता येते। आता मी जे DGPS वापरतो त्याला 1 सेंटीमीटरचीच ॲक्युरसी आहे, जास्तीत जास्त 12 mm समजा। 12 mm म्हणजे काय 1 सेंटीमीटर 2 mm शिल्लक, कधी कधी ते 1 सेंटीमीटरच्या आता कसं ते मशीन सेट करण्यावर असतं। आता मी एक प्रश्न इथे विचारला होता की जर 30 मीटर लांबी आणि 30 मीटर रुंदीचा एक आयात असेल तर त्याचं क्षेत्रफळ DGPSनं किती येईल आणि आपल्या याच्यानं साखळीने यानं तर आता कसं आहे 30 मीटर आयतकार असल्यामुळे काय 600 स्क्वेअर मीटर। आता इथं हे सांगत आहे की अशा पद्धतीनं येऊ शकेल, आता होऊ शकेल, कारण की आता ती टेक्नॉलॉजी आहे आणि याच्यामध्ये खूप बऱ्यापैकी आता हे ठीक आहे सपाटीचं क्षेत्र असलं तर मिळतं जुळतं तर येईल, पण जर लंबा आणि किंवा मोठा आणि ओबडधोबड असेल तर तिथे खूप त्रासदायक ठरणार। याच्यामुळे खरंच विषय असा आहे की मी ज्यावेळेस जे 4 वर्षामध्ये प्लस मोजणी DGPSनं करत आहे, मी हेच विचार करत असतो की क्षेत्र का बसत नाही। तर विषय हा होताच, कारण की आता कुठं क्षेत्र बसायचं किंवा कुठं नाही बसायचं, कुठं म्हणजे जिथं बऱ्यापैकी व्हायचं तिथं मिळतं जुळतं यायचं। पण रायगड जिल्ह्यामध्ये तर खूप खता अवघड आहे। पुण्यामध्ये बऱ्यापैकी चांगला आहे, 70% विषय बसतो, पण रायगडमध्ये 50% आणि ठीक आहे ते पण 50% कुठं जिथं काही प्रॉपर खुणा जुन्या आहेत आणि काही तालुके असे आहेत की तिथं 20% जुळणं पण अवघड आहे। साताऱ्यामध्ये पण चांगल्या प्रकारे जुळतं, कारण साताऱ्यामध्ये पण प्रॉपर खुणा आहेत। सर्व ठिकाणी बऱ्यापैकी म्हणजे 60-70% जुळतं आहे बऱ्यापैकी।
आणि इकडे जालन्याकडे पण बघितलं मी. जालन्याकडे काही खुणा नाहीत, परंतु जालन्याकडे काही क्षेत्र आहे ना ते बसतात. मी माझ्या गावातलं बघितलं, जे आमच्या शेती आहेत त्या नकाशाला परफेक्टली बसतात, पण काही खुणा नाही आहे. पण बांधाचा असं किंवा रोडचा आधार घेऊन क्षेत्र मोजता येते, पण हे प्रॉपर खुणा नाही. हा प्रॉब्लेम. आता विषय याच्यामध्ये कसं आहे, ते बांध आहे प्रॉपर, आता त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट होऊन जाते, पण एवढा फरक नाही पडणार. म्हणजे कसं आहे, काम कर करता येईल असं आहे, म्हणजे असं नाही करण्यासारखं नाही आहे. रायगडमध्ये खूप किचकट विषय आहे, तर काम करणं जरा लय अवघड आहे. म्हणजे मोजणीचं तर दुसरं कोणतं काम असेल, आपण बोलत आहे फक्त मोजणीच्या विषयी. खूप काही हा एक डोक्यामध्ये फिरणारा प्रश्न होता माझ्या पण, की कसं. खरंच विषय असा आहे की टेक्नॉलॉजी आणि आधीच्या साखळीचं आता खूप तफावत होणारच. याच्यामध्ये बरेच अधिकाऱ्यांनी मला हा प्रश्न विचारला होता, पण मी त्यांना काही उत्तर दिलं नव्हतं. कारण की ह्या गोष्टी व्हेरीफाय करणं पण महत्त्वाचं असतं, की हे DGPS. आणि आता साहजिकच आहे, कोणत्याही माणसाला कसं आहे, आपण टेक्नॉलॉजी आणि जे आपण आपलं कसं हातानं मोजतो हे करतो, याच्यामध्ये फरक येणारच. तर याच्यात त्याचा विषय आहेच. ठीक आहे मित्रांनो.